वडील गेले, पण एकही मुलगा पुढे आला नाही. कोल्हापूर जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात गणपतराव नावाचे शेतकरी राहत होते. त्यांची आर्थिक परिस्थिती फार श्रीमंत नव्हती, पण गावात त्यांचा प्रचंड मान होता, कारण त्यांनी आयुष्यभर कोणालाही रिकाम्या हाताने परत पाठवलं नव्हतं. गणपतराव आणि त्यांच्या पत्नीने 3 मुलांना मोठ्या कष्टाने शिकवलं. स्वतःच्या अंगावर फाटकी कपडे घातली, पण मुलांच्या शिक्षणात कधीही देखील कमी पडू दिलं नाही. शेती विकली, सोनं गहाण ठेवलं, कर्ज काढलं, फक्त मुलांचं भविष्य उज्ज्वल व्हावं म्हणून. काळ गेला, 3 मुलं मोठी झाली. मोठा मुलगा पुण्यात इंजिनियर झाला, दुसरा मुंबईमध्ये मोठ्या कंपनीत नोकरीला लागला आणि तिसरा परदेशामध्ये स्थायिक झाला. सगळ्यांना वाटलं आता गणपतरावांचं म्हातारपण सुखाचं जाईल, पण वास्तव वेगळंच होतं. सुरुवातीला मुलं दर आठवड्याला फोन करायचे, नंतर महिन्यातून एकदा, आणि हळूहळू तेही बंद झालं. गणपतराव रोज घराबाहेर बसून रस्त्याकडे पाहत असायचे. कोणीतरी विचारलं, काका काय बघताय? ते हसत म्हणायचे, माझी मुलं कधी येतात ते बघतोय. त्यांच्या डोळ्यातलं दुःख फक्त त्यांच्या पत्नीलाच दिसायचं. एका दिवशी गणपतरावांना अचानक हृदयविकाराचा झटका आला. सगळ्या गावकऱ्यांनी मिळून त्यांना दवाखान्यामध्ये नेलं. डॉक्टरांनी खूप प्रयत्न केले, पण त्यांना वाचवता आलं नाही. बातमी 3 मुलांना देण्यात आली. मोठा मुलगा म्हणाला, आज महत्त्वाची मीटिंग आहे, मी उद्या सकाळी येतो. दुसरा म्हणाला, फ्लाईट मिळत नाही, तुम्ही थांबा. तिसऱ्याने तर फक्त एकच मेसेज पाठवला, सॉरी, मला येणे शक्य नाही. घरात आई एकटी रडत होती. गावभर बातमी पसरली, सगळे जमले, पण वेळ जात होता. 1 तास, 2 तास, 3 तास झाले, एकही मुलगा आला नाही. शेवटी गावातील सरपंच म्हणाले, आता जास्त थांबणं योग्य नाही. पण प्रश्न होता, पहिला खांदा कोण देणार? तेवढ्यात गर्दीतून एक तरुण पुढे आला. तो गणपतरावांच्या शेतामध्ये मजुरी करायचा. त्याच्या डोळ्यात अश्रू होते. तो म्हणाला, गणपतरावांनी माझ्या शिक्षणाची फी भरली होती, माझ्या आईच्या उपचारासाठी त्यांनी पैसे दिले होते, त्यांनी कधी मला परका मानलं नाही. आज मी त्यांना शेवटचा खांदा देणार. हे ऐकताच आणखीन 3-4 गावकरी पुढे आले. अंत्ययात्रा सुरू झाली. संपूर्ण गाव रडत होतं. गणपतरावांच्या चांगुलपणाची चर्चा प्रत्येकाच्या तोंडी होती. संध्याकाळी 3 मुलं आली. घरामध्ये शांतता होती. विधी संपले होते. आई दारामध्ये बसली होती. मोठा मुलगा म्हणाला, आई, आम्हाला उशीर झाला. आईने डोळ्यातलं पाणी पुसलं आणि शांत आवाजामध्ये म्हणाली, उशीर आज नाही झाला रे, उशीर तर त्या दिवशी झाला होता ज्या दिवशी तुम्ही आमच्यासाठी वेळ काढणं बंद केलं. घरात शांतता पसरली. कोणीही काही बोललं नाही. आई पुढे म्हणाली, तुमच्या बाबांनी आयुष्यभर तुमच्यासाठी कष्ट केले. तुमच्या एका फोनसाठी ते रोज वाट पाहायचे. तुम्ही मात्र वेळ नाही म्हणून त्यांच्यापासून दूर गेलात. आज ते कायमचे निघून गेले. आता कितीही रडलात तरी ते परत येणार नाहीत. 3 मुलांचे डोळे भरून आले. त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव झाली होती, पण पश्चाताप करूनही वेळ परत येत नव्हती. त्या रात्री संपूर्ण गावात एकच चर्चा होती. जन्म देणारे आई वडील वृद्ध झाल्यावर त्यांना पैशांची नाही, फक्त आपल्या माणसांची साथ हवी असते. जर तुमचे आई वडील तुमच्यासोबत असतील तर आजच त्यांच्यासोबत थोडा वेळ घालवा. उद्याचा भरोसा कोणालाच नसतो. धन्यवाद.